नमस्कार, मी स्वानंदी राजेंद्र कांबळी. मी स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दत्तनगर या शाळेत 9वी इयत्तेत आहे. सध्या या कोरोनामुळे आपलं हे बालकुमार साहित्य संमेलन ऑनलाईन घ्यावं लागलं. तरीही या ऑनलाईन संमेलनाला तुम्ही उत्तम असा प्रतिसाद दिलात. मीही या संमेलनात अभिवाचन करून सहभाग घेतला आहे. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा हा आपल्या संमेलनाचा 7वा दिवस. या कोरोनामुळे आपल्याला जास्त छापील साहित्य उपलब्ध झालं नसेल ना, परंतु या विज्ञानाची किमया इतकी आहे की आपल्याला हे साहित्य ऑनलाईन ऐकायला वाचायला मिळते. तर या वाचत असलेल्या मराठी साहित्याला वि.वा. शिरवाडकर, पु ल देशपांडे, वपू काळे अशा अनेक थोऱ्या मोठ्यांनी स्वतःच्या लेखणीनं समृद्ध केलंय. या साहित्यातील भावभावना, विचार, दृष्टिकोन हे आपल्या जीवनाला दिशा दाखवणारे आहेत असं मला वाटतं. म्हणूनच हे साहित्य मुलांनी वाचलं, ऐकलं, लिहिलं, गायलं पाहिजे आणि समजूनही घेतलं पाहिजे. त्यासाठी एक प्रभावी माध्यम म्हणजे पुस्तक. पुस्तकं ही नुसती शाळेपुरती किंवा एखाद्या स्पर्धेपुरतं वाचणं म्हणजे नुसतंच वाचणं. ज्या पालकांचा असा समज आहे की अभ्यासाव्यतिरिक्त गोष्टीची पुस्तकं वाचणं म्हणजे वेळ फुकट घालवण्यासारखं आहे, त्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की त्या गोष्टीच्या रम्य पुस्तकातही इतकी क्षमता आहे की त्या विद्यार्थ्यातील एखादा दुर्गुण किंवा एखादा गैरसमज ते दूर करू शकते. हे माझ्या अनुभवावरून. मी ही कहाणी 2 भावांची हे मूळ वॉल्ट डिस्ने यांच्या वेटिंग फॉर मिरॅकल्स या चित्रपटाच्या कहाणीचे अनुवादन केलेले सुहासिनी देशपांडे यांचे पुस्तक वाचले. त्यात अमेरिकेत खूप श्रीमंत लोक राहतात हा गैरसमज दूर करणारे, तसेच आत्मविश्वास, जिद्द, मेहनत याच्या बळावर आपण कुठल्याही स्थितीत कुठलीही गोष्ट आत्मसात करू शकतो हे सांगणारे हे पुस्तक आहे. तुम्हीही नक्कीच वाचा. साहित्यात वैज्ञानिक, इतिहासकार, कलाकार सगळे काही माणसाला बनवण्याची ताकद आहे. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे आपले माजी राष्ट्रपती डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम. तेही प्रचंड वाचन करायचे. आपण कुठल्याही संतांचे, वैज्ञानिकाचे, डॉक्टरचे, इंजिनियरचे, कुठल्याही क्षेत्रातील एखाद्या सफल माणसाचे जीवन पाहिले तर त्यांना सर्वात जास्त प्राधान्य हे साहित्यानेच दिलेले दिसेल. म्हणून हे साहित्य जर विद्यार्थ्यांनी वाचले तर त्यांना विशेष लाभ होईल. गंमत अशी आहे की हे साहित्य वाचन करता करता विद्यार्थ्यांचा शब्दसंग्रह, प्रेरक विचार, कल्पनाशक्ती वाढून स्वतःही साहित्य निर्मिती करण्याची इच्छा होऊ शकते आणि असे करता करता उत्तम अशी साहित्य निर्मिती विद्यार्थ्यांना होऊ शकते. आज आपल्याला ज्या पाहुण्या लाभल्या आहेत त्या खूप कला संपन्न अशा व्यक्तिमत्वाच्या आहेत. या पाहुण्या आहेत संपदा कुलकर्णी मावशी. त्या योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या स्वामी रामानंद तीर्थ या महाविद्यालयात नाट्यशास्त्र विभागाच्या प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. तसेच त्यांनी नाट्यशास्त्रावर व्याख्याती म्हणून 25 वर्षांपासून कार्य केले आहे. त्यांनी नाट्यशास्त्र या विषयात PhD मिळवली आहे. तसेच त्यांनी ललितानंद हे नाट्यशास्त्रावरील पुस्तक लिहिले आहे. त्या नाट्यशास्त्राच्या विविध घटकांवर लेखन करीत असतात. त्यावर भाषणही त्या करतात. राज्य नाट्य स्पर्धेत अभिनय, दिग्दर्शन, निर्मितीची पारितोषिके त्यांनी पटकावली आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं मित्रमैत्रिणींनो, त्यांनी आकाशवाणीवर भाषणे, लेखने केली असून निवेदन आणि आयोजने देखील केली आहेत. अभिवाचनाचे विविध प्रयोग त्या करत असतात. तसेच अभिवाचनाच्या कार्यशाळा आणि बालनाट्य निर्मिती, दिग्दर्शन त्या करत असतात. यासह त्यांनी सावित्रीबाई हे एकपात्री प्रयोगाचे सादरीकरणही करतात. तर या संपदा मावशी एक अतिशय गुणी असं व्यक्तिमत्व अभिवाचन या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आले आहेत. मी आज विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून माझं साहित्याविषयीचं एक मत तुमच्या समोर आता व्यक्त करते.
कथा, कविता, लेख, ललित अशी काही साहित्याची उदाहरणं. हे साहित्य कुठल्याही भाषेचे, कुठल्याही लेखकाचे असू देत, परंतु ते माणसावरील अपार प्रेमातून जन्माला आलेले, देशभक्ती, प्रेरक, अद्भुत, रम्य, जीवनाच्या वास्तवाला भिडणारे अशा अनेक गुणांनी ओतप्रोत असते. या साहित्याला कुठल्याही वयाची पर्वा नाही. ते मनामनात अगदी लीलया प्रवेश करते. ते शब्दातून असे काही हृदयात उतरते की भावना कधी एकदम चेहऱ्यावर दिसू लागतात. त्या प्रत्येक हास्यातून, आश्चर्यातून, दुःखातून ते आपल्याला काहीतरी सांगू पाहते. ते जर आपण नीट समजून घेतले तर आपल्या जीवनाचे सार्थक होईल हे निश्चित. म्हणूनच तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना माझी एक विनंती आहे, या साहित्य स्पर्धेत तुम्ही भाग घेतल्यावर या स्पर्धेपुरतं वाचन मर्यादित न ठेवता वाचन करत राहावं आणि तुम्हाला जे वाटेल त्या साहित्य प्रकाराचे वाचन करा, परंतु वाचन करत राहा. मला विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून मला माझे मनोगत व्यक्त करण्याची संधी दिल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते. धन्यवाद. नमस्कार. बालकुमार साहित्य संमेलनामध्ये मला सहभागी करून घेत असल्याबद्दल मी प्रसाद दादा चिक्षे आणि संपूर्ण ज्ञान प्रबोधिनी अंबाजोगाईच्या संचाला आधी धन्यवाद देते. नंतर मला धन्यवाद द्यायला आवडेल ते स्वानंदीला. स्वानंदीने माझा परिचय आपल्या सगळ्यांना करून दिला आणि त्यामुळे माझा उत्साह दुणावला. खरं तर माझी सगळ्यांची ओळख आहेच, हो ना बालमित्रांनो, पण परिचय करून देणं यातली तिची शैली मला खूप भावली. छान, थँक्यू स्वानंदी. आज मी तुम्हाला अभिवाचन या उपक्रमाविषयी संवाद साधणार आहे. कथाकथन, पुस्तक परिचय, लेखक परिचय, कविता वाचन आणि अशा अन्य उपक्रमांसोबतच आपण अभिवाचन या उपक्रमात सहभागी झाल्याबद्दल मला सगळ्या दोस्तांना धन्यवाद द्यायचे. खरं तर तुमचं मला खूप खूप कौतुक वाटतंय. तुम्ही नुसते सहभागी झालेला नाही आहात, तर अतिशय प्रगल्भपणे, परिपक्वपणे तुम्ही या स्पर्धेचा दर्जा उंचावला आहे. तुम्ही या स्पर्धेत सहभाग घेत असताना तुमच्या पालकांनी, तुमच्या मार्गदर्शक शिक्षकांनी, मित्रांनी तुम्हाला जी मदत केलेली आहे तीही खरंच कौतुकास्पद आहे. मुख्य म्हणजे तुम्ही अभिवाचन करत असताना तुमच्यावरती कुठल्याही प्रकारचं लादले पण नव्हतं, हे मला जास्त भावलेलं आहे. कथा, कविता, पाठ, पुस्तकातील उतारे, ललित, लेख या सगळ्या साहित्य प्रकारांचं वाचन तुम्ही केलेलं आहे. तुमच्या पालकांनी आणि मार्गदर्शकांनी जरी ते तुमच्याकडून करवून घेतलेलं असलं तरी त्यातून तुमचीही समज दिसते मित्रांनो, हे मला जास्त भावलेलं आहे. अभिवाचन काय करावं, अभिवाचन का करावं या प्रक्रियेबद्दल आपण मागे बोललेलोच आहोत. आज तुम्हाला तुम्ही कसं केलेलं आहे आणि आणखी ते कसं चांगलं करता येईल याविषयी मला तुमच्याशी बोलायचं आहे. मी तुमचे सगळे व्हिडिओज जवळपास पाहिलेले आहेत. स्वरांगी राऊत या विद्यार्थिनीने अशी केली युक्ती नावाची कथा वाचलेली आहे आणि स्वरांगीपासून पुढे येणाऱ्या सगळ्याच बालक दोस्तांनी वेगवेगळे साहित्य प्रकार आपल्या अभिवाचनामध्ये घेतलेले आहेत. पण मला सगळ्यांचा एक छोटासा दोष जाणवतो, तो सांगते. तो असा आहे की आपण प्रत्येक ठिकाणी आणि पाणी हा शब्द जवळपास चुकत आलेला आहात. अभिवाचनामध्ये आपले उच्चार स्पष्ट असायला हवेत, आपली वाणी स्वच्छ असायला हवी. आपल्याला जे वाचायचं आहे त्या वाचनातून त्या वाचनामागच्या भावना आपल्याला ऐकणाऱ्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत आणि म्हणून आपण करत असलेलं उच्चारण हे अतिशय शुद्ध असलं पाहिजे. व्याकरणदृष्ट्याही ते अतिशय समर्पक असलं पाहिजे, तरच त्याचा भावार्थ ऐकणाऱ्यापर्यंत पोहोचतो. एवढंच नव्हे, तुम्ही जे काही वाचत आहात ते श्रवणीय वाटायला लागतं. आणि म्हणून काही स्पर्धकांनी, काही दोस्तांनी, काही मैत्रिणींनी माझ्या आपल्या वाचनाला पार्श्वसंगीताची जोड दिली आहे. खूप छान केलं तुम्ही ते. अशी जोड द्यावीच असं काही नाही, पण अशी जोड देण्यामुळे आपल्या अभिवाचनाला एक प्रकारची लय येते. ऐकणारा माणूस त्यामध्ये गुंतून राहतो
आणि आपल्याला सुद्धा ते कसं वाचायचं याचा एक नकळतपणे छोटासा ताल मिळतो आणि मग आपण ते वाचतो. खरं म्हणजे ना, अभिवाचन हे सुद्धा गाण्यासारखंच असतं बरं का. खरंच तुमचं मला कौतुक यासाठी वाटतं की कविता वाचताना, एखादा कथाकथन करत असताना, किंवा तुम्ही पुस्तक परिचय देत असताना, किंवा एखाद्या वक्त्याविषयी किंवा तुम्हाला आवडलेल्या व्यक्तीविषयी बोलत असताना तुम्ही अभिवाचनाकडे वळलात. खरं तर हा थोडासा नवीन उपक्रम आहे आणि खरं तर खूप जुनाही उपक्रम आहे. मला सांगा, वाचन हे काही जुनं नाहीये. आपण नेहमीच काही ना काहीतरी वाचत असतोच. पण मग अभिवाचन म्हणजे काय? तर आपण जे काही वाचत आहोत त्यामागचा नेमका अर्थ आपल्या वाचनातून समोरच्यापर्यंत पोहोचवणं, समोरच्याच्या मनापर्यंत, कानापर्यंत त्या मागच्या भावना केवळ आपल्या वाचनातून पोहोचवल्या गेल्या पाहिजेत. आणि बऱ्यापैकी अगदी सगळ्या विद्यार्थ्यांनी हा प्रयत्न आपल्या अभिवाचनातून केलेला आहे. म्हणून मला तुमचं जास्त कौतुक करावंसं वाटतंय. खरं तर मी मार्गदर्शन करावं याच्या पलीकडे तुम्ही केलेला आहात दोस्तांनो. पण काही गोष्टी खरंच ऐकणाऱ्या कुणालाही त्या जाणवू शकतात. ज्या मला जाणवल्या त्या मी तुमच्याशी फक्त आता शेअर करणार आहे. साक्षी पवार या छोट्याशा माझ्या विद्यार्थिनींनी गड आला पण सिंह गेला हे वाचन सुरू केलेलं आहे. अतिशय उत्साहात तिने सुरू केलेलं आहे. पण या वाचनामध्ये काहीतरी संवाद आहे. संवादासारखे वाटले पाहिजे. एकमेकांचं बोलणं एकमेकांशी कसं असलं पाहिजे. अर्थातच या तिच्या वाचनामध्ये शिवाजी महाराज आणि जिजाऊ यांचा सहभाग आहे. त्यांचे एकमेकांशी केलेले संवाद आहे. शिवाजी महाराज बोलत असताना दरवेळी त्यांचा रुबाब असेलच असं नाही ना. विशेषतः ते जेव्हा जिजाऊशी बोलतात तेव्हा ते नम्रतेने बोलतात. उदाहरणार्थ मी तिला सांगेन आणि तिच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांनाच सांगेन की शिवाजी महाराज आपल्या आईला म्हणजे जिजाऊंना विचारतात, आई साहेब काय आहे आपल्या मनात? ते असं विचारायला हवं होतं. तिथे तिने थोडीशी जरब दाखवलेली आहे. त्या माझ्या छोट्या मैत्रिणीला असं वाटते की शिवाजी महाराज जेव्हा विचारतात तेव्हा त्यांच्यातलं राजा पण कायम आहे आणि म्हणून ती म्हणते, आई साहेब काय आहे आपल्या मनात? नाही, कोण कुणाशी बोलतंय हे आपल्या वाचनातून स्पष्ट व्हायला हवं. आणि म्हणून साधं थोडंसं कोण कुणाशी बोलतंय, कुठली व्यक्ती आहे, त्या व्यक्तीची काय पार्श्वभूमी आहे, त्या व्यक्तीचं परस्परांमधलं नातं काय आहे, आणि मुख्य म्हणजे कोणत्या प्रसंगाच्या निमित्ताने त्या दोन व्यक्ती एकमेकांशी संवाद साधत आहेत हे आपल्या वाचनातून आपल्याला प्रकट करायचं आहे. आणि म्हणून त्या व्यक्तीची पार्श्वभूमी आपल्याला माहिती असायला हवी. शिवाजींचं बोलणं काही साधन नव्हतंच का? दरच वेळी त्यांच्यामध्ये राज्य पण होतं का? नाही. आणि विशेषतः जिजाऊंशी बोलत असताना त्या दोघांमध्ये मायलेकराचं नातं होतं हे आपण विसरायला नको. श्रावणी जाधव या माझ्या विद्यार्थिनींनी माझी रोहिणीची नावाचं ललित वाचलेलं आहे. खूप छान वाचलंय. फक्त न आणि न आणि काही जोडाक्षर तिची थोडीशी चुकलेली आहे. त्याकडे जर तिने लक्ष दिलं तर ते सुधारू शकेल. वेदांत कुलकर्णी छोटासा गोडला दोस्त हा माझा. पार्श्वसंगीताचा त्याने अतिशय सुंदर वापर केलेला आहे. उत्तम हावभाव आहे. उत्सुकतेने त्यांनी ते छान वाचन केलेलं आहे. मात्र त्याच्या बोलण्यामध्ये थोडीशी लांबण आलेली आहे. अर्थात हा थोडासा त्याच्या वयाचाही परिणाम असू शकतो. खूप लहान आहे तो. पण लांबण न लावता जर समजा त्यांनी नुसतं वाचन केलं तर त्याचं वाचन खूप सुंदर होऊ शकेल. श्रीजा देशपांडे खरंच छान वाचलंय तुम्ही. आईचे डोळे प्रवीण दवणेंचाही मी वाचलेला आहे. पण थोडीशी घाई आहे श्रीजाच्या वाचनामध्ये. तिला थोडासा संथपणा जर समजा तिने घेतला तर आपोआपच तिच्या आवाजामध्ये आरोह अवरोह दिसायला लागतील. तिचे उच्चार छान आहेत पण तिच्या गतीमुळे तिला थोडासा दम लागल्यासारखं वाटते. हा दम टाळायचा असेल तर आपल्या बोलण्यामध्ये थोडीशी गती कमी केली तर तिचा तो दोष नक्कीच सुधारेल. अपेक्षा वाटाणे हिने थोर मनाची आपुली हे वाचले.
संवाद तिने छान वाचले, पण आईच्या आवाजात थोडासा बदल तिने करायला हवा होता. काय लिहिलेस, काय लिहिलेस तरी काय, असं जर समजा आई तिला म्हणाली असती अबोलीला, तर आणखी उत्सुकता वाटली असती आणि थोडंसं लांबण लागले. शिवाय आणि पाणी न आणि णचा दोष थोडासा जाणवला. ईश्वरी जोशी या गोडुलीने श्यामची आई वाचले. श्यामचे पोहणे हा उतारा तिने घेतलेला आहे. छान वाचलेले, पण यातला थोडासा पुस्तकीपणा जो आहे तो कमी करायचा. आपण वाचतच आहोत, आपलं अभिवाचन हे बहुरस होणार आहे, पण काही वेळात ते वाचन प्रमाण होण्यासाठी, श्रवणीय होण्यासाठी आपल्याला ते बोलक्या भाषेत वाचायला लागतं. म्हणजे मग अवघडलेपणा येत नाही. शब्दांना तिने थोडंसं जरा जास्तच हेलकावे दिले. हे नको. उदाहरणार्थ माळ्यावर असं नको म्हणायला. माळ्यावर असं सहजपणे बोलली तर आणखीन छान होईल. म्हणजे आपल्या बोलण्यामध्ये सहजपणा यायला हवा. पण ईश्वरीने बोबडेपणा खूप छान दाखवलेला आहे. म्हणजे बोबडे पात्र आहे त्याच्यामध्ये, श्यामचा मित्र. खूप सुंदर तिने ते केलेलं आहे आणि त्यामुळे प्रत्येक पात्र तिने छान उमटवलेलं आहे. पण पुन्हा एकदा सांगेल, थोडीशी गती जर कमी केली तर भावार्थ व्यवस्थित ऐकणाऱ्याच्या मनापर्यंत पोहोचू शकेल. वरद कुलकर्णीने सृष्टीत गोष्टी हे वाचलेलं आहे. ते त्याचं वाचनच होतं. तो खूप निरागसपणे ते सगळं वाचत होता. गोड वाटलं, पण सुधारण्यासाठी भरपूर गोष्टी आहेत. सायली काळेंने पंचतंत्र वाचलेले. बोलणारी गुहा. प्रचंड घाई झाली ना सायली, थोडीशी घाई जर कमी केली तर तुझं सुद्धा वाचन श्रवणीय होऊ शकेल. त्यामुळे वाचनापेक्षा कथन अधिक वाटायला लागलेलं आहे. अंजली बिर्गे, तिने मला मोठं व्हायचंय हे वाचलंय. आणखी तिने ती गोष्ट खूप खूप छान खुलवता आली असती, पण गतीमुळे, उच्चारांमुळे आणि केवळ वाचन करण्यामुळे थोडासा कमीपणा जाणवला. पण वाचन बऱ्यापैकी झाले. स्वानंदी कांबळे, तिचा एक वेगळा टोन आहे ना आपल्या सगळ्यांपेक्षा. म्हणजे कसं आहे तर तिच्या बोलण्यामध्ये शहरीपणा जाणवतो आहे. आणि त्यामुळे तिने वाचलेला मी रत्नाकर हा ललित लेख खूप छान झालेला आहे. तिच्या बोलण्यामध्ये सगळा शहरी हेल, शहरी टोन हा तिने उत्तम वापरलेला आहे. वरद दगडगुंडे या विद्यार्थ्याने दुर्वांना फुले नावाची शांता शेळकेंचं वाचलेले. वरदची पण थोडीशी घाई झालेली आहे. शिवाय त्याचा ट आणि ठ यांचा उच्चार चुकलेला आहे आणि घाईमुळे वरदला सुद्धा दमायला झालेला आहे. सृष्टी सोनवणे तिने पाण्याची गोष्ट वाचली. सृष्टीने सुद्धा पाण्याची गोष्ट वाचतोय, पण पाणी हा शब्द आपला बऱ्याच ठिकाणी चुकलेला आहे. पण छोटी मुलगी आहे ती, विराम वगैरे काही न घेता तिने निरागसपणे धाड सगळी पाण्याची गोष्ट आपल्याला सांगितली आहे बरं का. प्राची जाधव या विद्यार्थिनीला मी चांगलीच ओळखते. का तर गेल्या वर्षी अभिजित दादाने आपल्या अभिवाचन वर्ग घेतला होता आणि त्यानंतर ज्ञान प्रबोधिनी पुण्याची अभिवाचन स्पर्धा होती आणि त्यासाठी गोदावरी कुंकुलोळचा एक संच आणि मेडिकल परिसर देवराव बाळाजी गंगे या शाळेचा एक संच आपण तयार केलेला होता. तिथे आपण सेल्फ कॉल नावाची प्रदीप आवटेंची गोष्ट वाचलेली. तीच गोष्ट पुन्हा प्राचीने वाचली. खूप छान वाचली आहे. अगदी तिने प्रत्येक पात्र त्याच्यामधलं उमटवलेलं आहे. पण पुन्हा न आणि त्यात काही प्रश्नार्थक गोष्टी आहेत, त्या जर समजा आल्या असत्या तर आणखी उत्तम तिचं झालं असतं. झालंय ते छान आहे. आपल्याला सगळ्यांना ते उत्तम करायचं आहे, म्हणून या बारीक सूचना आहे. ऋतू गित्ते तिने श्यामची आई ती वाचलेली आहे. खूप छोटी मुलगी आहे, त्यामुळे वाचताना हिला सुद्धा दम लागलाय, पण प्रयत्न अतिशय छान होता. त्यामुळे राग हा राग वाटलाच नाही. उमंग बुरांडे तिने एक होता कारवर वाचले. पार्श्वसंगीताचा उत्तम वापर केलेला आहे, पण वाचन आणखी खुलवता आलं असतं. अर्थात सरावाने, तालमीने या गोष्टी खुलवता येतात. तालीम तिला हवीच होती, पण निरागसपणे तिने ते वाचले. तिचा प्रयत्न उत्तम होता आहे आणि मुख्य म्हणजे तिच्या वाचनामध्ये नाविन्यता होती. सुजाता जोगदळ या विद्यार्थिनीने सुद्धा उत्साहाने सगळं वाचलंय, पण आपलं नाव सांगत असताना शाळेचा उच्चारच चुकलेला आहे. कधीही
विद्यालय असं म्हणायचंय. विद्येचं आलय आहे ते, विद्यालय नाही. त्यामुळे जसं न आणि न चे उच्चार चुकू शकतात, तसेच द आणि ध विशेषतः जोडून जेव्हा अक्षर येतात तेव्हा ते चुकू शकतात. अभिवाचनामध्ये विद्यार्थ्यांनो आपले उच्चार स्पष्ट स्वच्छ असायला पाहिजे. हे मी पुन्हा पुन्हा सांगते आहे. त्याचं कारण आहे वाचन हेच त्याचा मुख्य प्राण आहे. त्यामुळे उच्चार हा त्याचा जीव आहे. साक्षी मुंदाबादकर हिने सावरडे हे वाचलेलं आहे. छान वाचलेलं आहे, पण कधी कधी केवळ वाचनच वाटत राहिले. पण तिने पकड चांगली घेतली. श्रद्धा मुंडे या विद्यार्थिनी एक होती चांदणवेल वाचले, पण बोलण्यामध्ये थोडीशी लांबण लागते. आता ही लांबण लागते म्हणजे काय, तर एरवी आपल्याला जी बोलण्याची सवय असते ना, ती आपण आपल्या वाचनामध्ये कंटिन्यू करतो. खरं तर वाचनामध्ये किंवा लिखाणामध्ये फार कमी वेळा काही प्रासंगिक असेल, काही स्पेसिफाय केलेलं असेल, तर तिथे येस 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 असं लिहून ते लांबण दिलेली असते. म्हणजे कुणाला तरी ओरडायचं आहे, कुणाला तरी आवाज द्यायचा आहे, ए साक्षी असं तो आवाज जर घुमत गेला तर त्याच्या पुढे एस 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 हा गोष्टी येतात. पण काय चाललंय की नाही बरं, असं काहीतरी बिनकामाचं लांबण जर लावलं तर त्या बोलण्याला लांबण लावणं असं म्हणतात. कृपया वाचताना गरज नसेल तर अशा प्रकारचं लांबण लावू नका. आपलं वाचन हे रेंगाळणारं वाटतं. त्यामुळे सृष्टी महाजन या गोडुलीने गाभारा नावाची कविता वाचलेली आहे. खूप छान वाचली. अतिशय उत्तम वाचन, स्वच्छ उच्चारण सृष्टीचे होते. त्याचबरोबर सृष्टीने माफक हातवारेही केलेले आहे आणि उत्कंठा वाढवणारं तिचं वाचन आहे. आरडाओरड ही तिला आणखी वाढवता आली असती. आणि छोटासा एक अगदी छोटासा सृष्टीच्या बोलण्यातला वाचनातला मला दोष जाणवला की शेवटपर्यंतचं अक्षर हे स्पष्टपणे ऐकायला यायला हवं. ते थोडं थोडं, अर्थात त्यांच्या वयामुळे, सृष्टीच्या वयामुळे हा छोटासा दोष असेल. सरावाने तो नक्कीच तो कमी करता येईल. की शेवटपर्यंत या ना असं जर म्हणत गेलीस तर त्या गाभाऱ्यामध्ये आणखी तुझ्या आम्हाला यायला उत्सुकता वाटेल, ऐकायला आणखी उत्सुकता वाटेल. हा एक छोटासा दोष जर सुधारला तर तिचं वाचन अतिशय उत्तम आहे. नुहूज जोशी या विद्यार्थ्याने अवयव बोलू लागतात नावाचं छोटंसं वाचलेलं आहे. त्यात त्यांनी दातांविषयीचं वर्णन केले. आपल्या वाचनामध्ये, अभिवाचनामध्ये दात ही गोष्ट फार महत्वाची आहे आणि ह्या सगळ्या दातांचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. पण निरागसता आहे आणि त्यामुळे ते केवळ वाचनच झालेलं आहे. अर्थात इतकं छान आहे त्यांनी जे वाचलेलं आहे साहित्य, पण त्याच्या निरागसतेमुळे, अल्लडपणामुळे ते वाचन राहिले, अभिवाचन झालेलं नाहीये, अर्थाकडे जात नाहीये, फक्त माहिती मिळते. आपल्याला एक करायचे विद्यार्थी मित्रांनो, आपण जेव्हा अभिवाचन करत असतो तेव्हा त्या अभिवाचनामागे लेखकाने जे काही अर्थ लावलेला आहे तो आपल्याला केवळ आपल्या उच्चारण्यामधून, आपल्या वाचनामधून अर्थाकडे नेणारा करायचा आहे. आणि म्हणून आपलं उच्चारण हे व्यवस्थितच असलं पाहिजे, शुद्ध, स्पष्ट, स्वच्छ असलं पाहिजे. म्हणजे आपलं वाचन म्हणजे अर्थाकडे जातं. आणि ज्यावेळी आपले उच्चारण स्पष्ट होतात त्यावेळी आपले हातवारे, आपल्या चेहऱ्यावरचे हावभाव आपोआपच यायला लागतात. ही एक गंमत आहे. अर्थात अभिवाचन आणि वाचिक अभिनय यांच्यामध्ये फरक आहेच. वाचिक अभिनय म्हणजे रंगमंचावरती हालचाली करत असताना आपण शब्दांना आपल्या शारीरिक ज्या काही गोष्टी देतो, हातवारे करतो, त्याच्या मधून वाचिक अभिनय व्यक्त होत असतो. अभिवाचनामध्ये आपण एखादं गाणं बसून जसं म्हणतो तसं असतं. आणि म्हणून तर ज्यावेळी एखादी गोष्ट आपण वाचतो त्यावेळी कोण वाचतंय हे सांगत असताना अभिवाचक म्हणण्यापेक्षा वाचक स्वर असं म्हणलं जातं आणि ते जास्त समर्पक आहे. वाचक स्वर म्हणजे काय, तर गाण्यांची जशी तालीम होते, कवितेचं जेव्हा गाणं होतं तेव्हा जसं गाणं स्वरबद्ध केलं जातं तसंच एक कोणताही संवाद, कोणतंही वाक्य, कोणताही शब्द जेव्हा आपण वाचतो तेव्हा त्याला आपण स्वर देतो.
असं म्हणतात. आणि स्वर देतो म्हणजेच आपल्या बोलण्याला एक लय असते, आपल्या बोलण्याला एक ताल असतो. ऐकणाऱ्याला गुंगवून टाकण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये असलं पाहिजे. आणि म्हणून आपल्या बोलण्याची गती माफक असली पाहिजे. ती अगदीच मंदही नको, पण अगदीच पटपट पटपटही नको. अगदी धबधब्यातून पाणी वाहून जावं असंही नको, आणि पाणी थेंब 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 पडतंय असंही नको. तर माफक असलं पाहिजे. मी तुमच्या पुढे काही अभिवाचनं करून दाखवणार वेगवेगळ्या प्रकारची. या संपूर्ण उपक्रमामध्ये खरं तर आपण एरवी वाचतो त्यापेक्षा तुम्ही इथे खूप छान वाचलंय बरं का. अगदी अर्थाकडे नेणारे हे सगळं झालेलं आहेच, प्रश्नच नाही त्यामध्ये. पण आपल्याला आणखी ते सुधारायचं. जसं तुम्हाला दिनकर जोशी सरांनी सांगितलं की कविता वाचत असताना, कविता म्हणत असताना आपल्याला त्याच्या उच्चारांकडे बघायला पाहिजे. त्या उच्चारांमध्ये, त्या शब्दांमध्ये आपण आपला जीव ओतला पाहिजे. जसं तुम्हाला कथाकथन करत असताना सागरदादांनी सांगितलं की संवाद कसे बोलायचे, शब्द कसे उच्चारायचे, तसं कथा, कविता या सगळ्या गोष्टींचं प्रशिक्षण हे अभिवाचनातूनच येतं. किंबहुना मी तर असं म्हणेन की अभिवाचन उत्तम असेल तर तुम्ही वाचलेली कविता किंवा तुम्ही कथन केलेली कथा ही उत्तम सादरीकरण होऊ शकतं, त्याचा उत्तम प्रयोग होऊ शकतो. आणि म्हणून अभिवाचनाकडे लक्ष देत असताना आपल्याला तालमीची गरज आहे. आपले उच्चार, आपली वाणी स्वच्छ कशी होईल तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची स्तोत्र म्हणावी लागतील, वेगवेगळ्या प्रकारचे उच्चारण करून बघावे लागतील. आणायचं आपल्याकडे आता मोबाईल आहे. आपलं वाचन हे आपण मोबाईलमध्ये रेकॉर्ड करायचं आणि पुन्हा पुन्हा आपणच ते ऐकायचं. आपल्यालाच कधी कधी ते कंटाळवाणं झालं तर पुन्हा आपण त्याची रेकॉर्डिंग करून बघायची. आपल्याला जर समजा ते छान वाटलं तर ते आणखी छान कसं होईल, आणखी उत्तम कसं होईल हेही आपल्याला करता येऊ शकतं. आपण मोठ्याने वाचत असलो की आपोआपच ऐकणारी माणसं सांगतात, अरे असं नाही तसं वाच. म्हणजे आपली तालीम, आपला सराव, आपल्याला मिळणारं प्रशिक्षण हे नकळतपणे ऐकणाऱ्यांकडून होत असतं. कारण अभिवाचन हे फक्त एकट्यासाठी नसतं तर ते ऐकणाऱ्यांसाठी असतं. आणि म्हणून ऐकणाऱ्यांना आपलं वाचन हे श्रवणीय होण्यासाठी या सगळ्या वारकारांकडे आपल्याला लक्ष द्यायला हवं. नाउमेद होऊ नका, कारण तुम्ही वाचलं ते अतिशय सुंदर वाचलेलं आहे. मुख्य म्हणजे परंपरेला सोडून असणारा हा थोडासा प्रकार तुम्हाला वाटला असेल. परंपरेला म्हणण्यापेक्षा आपण जे एरवी गोष्ट करतो म्हणजे कविता आपण सहज म्हणतो, फारसा आपण त्याच्या अर्थाकडे लक्ष देत नाही. का तर कवितेला एक लय मिळालेली असते. गोष्ट सांगताना किंवा कथा कथन करत असताना किंवा वक्तृत्व, वादविवाद या गोष्टी करत असताना आपल्याला आपला मुद्दा पटवून द्यायचा असतो. आणि म्हणून आपण आपल्या बोलण्याकडे जसा जोर देतो, लय असते आपल्या बोलण्याची, एक आघात देतो आपण बोलण्यावरती, तसाच आपल्याला विराम घेणं सुद्धा कळतं किंवा कळायला हवं. आणि ते अभिवाचनामध्ये कळतं. विराम म्हणजे काय तर आपल्या श्वासांवरती नियंत्रण असलं पाहिजे. बडबड 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 बोलणं असं नाही, किंवा बोलत असताना नको तिथे थांबलं तरी अर्थाचा अनर्थ होऊ शकतो. की उदाहरणार्थ आज लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी आहे. लोकमान्य टिळकांचा जन्म अमुक ठिकाणी झाला असं व्हायला नको. आधीच आपण ठरवून घ्या की आपल्याला शब्द कुठं तोडायचा आहे, वाक्य कुठं तोडायचं आहे, कुठे आपल्याला श्वास आत घ्यायचा आहे, कुठे आपल्याला श्वास बाहेर सोडायचा आहे. आणि म्हणून 100 वेळा एखादी गोष्ट वाचली तर ते शब्दच सांगतात मला कसं उचलायचं. शब्दच सांगतात की अरे मी दीर्घ आहे का ऱ्हस्व आहे, माझ्या मागे प्रश्नार्थक चिन्ह आहे का उद्गारवाचक चिन्ह आहे का, मला काही आश्चर्य वाटलंय, हे शब्द सांगतात. आणि म्हणून अक्षर आधी बघायला शिका, ती आपोआप ओळखीची जातात, ओळखीची होऊनच जातात. आणि मग आपलं उच्चारण हे व्यवस्थितच होतं आणि ते ऐकत राहावं असं वाटतं. यासाठी छोटे छोटे एक्सरसाइज करायचे. आपण टीव्ही बघतो त्यामुळे आपला टीव्ही ऐकण्याकडे लक्ष कमी असतं. विद्यार्थी मित्रांनो, अभिवाचन जर सुधारायचं असेल तर सगळ्यात मोठा एक्सरसाइज आहे तो म्हणजे बातम्या ऐकणं. ऐकणं म्हणजे बातम्या ऐकणं. मग त्या रेडिओवरून असू दे, त्या मोबाईलवरून असू दे किंवा टीव्हीवरून असू दे,
बातम्या ऐकायला शिका. बातमीदार हा आपल्या बातम्या देत असताना सगळ्या प्रकारचे रस वापरतो, पण त्या रसांचं तिथे कधीच एक्झॅगरेशन होत नाही. जर समजा एखादी आपल्याला हवी असणारी योजना त्यांनी जाहीर केली तर तो तिथल्या तिथे उडी मारत नाही, कोरोनाचं व्हॅक्सिन आलं असं तो करत नाही. तो त्याच न्यूट्रलपणे, त्याच संयतपणे सांगत असतो. एखादी खुश खबर आहे म्हणून तो खुर्चीवर उड्या मारून हातवारे करत नाही, किंवा एखादी दुःखद घटना आहे म्हणून तो अगदी दिग्मूढ होऊन ती बातमी सांगत नाही. दुःख त्यालाही झालेलं असतं की एखादा सामना आपण हरलो, पण ही माहिती आहे ती तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचली पाहिजे. मुख्य म्हणजे त्या बातमीमुळे तुमचं चित्त विचलित नाही झालं पाहिजे. आणि म्हणून किती जरी तो नाराज झालेला असला तरी तो सांगतो की आजच्या सामन्यामध्ये भारताचा पराजय झाला. त्याचा भावार्थ आपल्यापर्यंत व्यवस्थित पोहोचतो. म्हणजे एखादी जयाची गोष्ट असू दे, एखादी पराजयाची गोष्ट असू दे, बातमीदार जसे वेगवेगळ्या प्रकारचे रस अगदी संयतपणे, संयमितपणे, पण समर्पक आणि सार्थपणे आपल्यापर्यंत पोहोचवतो, तो खरं तर अभिवाचन करत असतो. ते ऐकणं आपल्याला ऐकत राहावं असं वाटतं. बातम्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. बातम्या दुःखाच्या असतात, सुखाच्या असतात, आनंदाच्या असतात, माहितीच्या असतात, कधी कधी उद्बोधनाच्या असतात, प्रबोधनाच्या असतात, सूचना देणाऱ्याही असतात. कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला सातत्याने वेगवेगळ्या जाहिराती सांगितल्या जातात. त्या जाहिरातींमध्ये सुद्धा तोचतोपणा येऊ नये म्हणून एखादी जाहिरात उगीच लोकगीतांच्या माध्यमातून, लोककलेच्या माध्यमातून किंवा त्या अंगाने आपल्यापर्यंत पोहोचवली जाते. आणि मग आपल्याला ती लय पकडता येते, किंवा आपण ऐकून सुद्धा आपल्या मनावरती, आपल्या वागण्यावरती परिणाम होऊ शकतो. तसाच परिणाम तुमच्या सुद्धा वाचनातून अधिकाधिक होऊ दे, झालेला तो आहेच आहे. आणि म्हणून मी पुनश्च एकदा अभिवाचन स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सगळ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींचं खूप खूप कौतुक करते. खूप छान वाटलं. आपण कधीतरी प्रत्यक्ष भेटू आणि म्हणजे आणखी आपलं अभिवाचन आपल्याला सुधारता येईल. कारण की गाणं म्हणण्यामध्ये जसा आनंद असतो तसाच आनंद आपल्याला आपल्या अभिवाचनातून सुद्धा देता येतो आणि घेता येतो. नाटकामध्ये जसं उठून आपण नाटक करून एखादी टाळी मिळवू शकतो, तसाच आनंद आपण आपल्या वाचनातून टाळी मिळवून घेऊ शकतो. इतकं आपलं वाचन प्रभावी होऊ शकतं आणि बसल्या बसल्या आपल्याला नाटकाचा आनंद मिळू शकतो. एवढंच मला सांगायचं आहे. मी आपल्या पुढे काही उतारे सादर करणार आहे, अर्थात वाचणार आहे. बघा, तुमच्यासारखं मला जमतंय का ते? मी पण थोडासा प्रयत्न करणार आहे. अल्बर्ट आइन्स्टाईन याची माहिती मी आज तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही जसं काही व्यक्तींचा, पुस्तकांचा परिचय करून देत असताना बोलत होतात ना, ते ऐकून ऐकून तर मलाही वाटलं की आपण अल्बर्ट आइन्स्टाईन विषयी काहीतरी तुम्हाला वाचून दाखवावं. अल्बर्ट आइन्स्टाईन हा सर्वकालिक सर्वोत्तम शास्त्रज्ञांपैकी एक आहे. त्याचा जन्म जर्मनीतील उल्म या गावी 1879 साली झाला. तो अतिशय सामान्य विद्यार्थी म्हणून गणला गेला होता. त्याला कारणही तसंच होतं. त्याला परीक्षांबद्दल अतिशय तिरस्कार वाटत असे. तो प्रथम शिकवण्या करायचा आणि नंतर त्याला 1902 मध्ये स्वित्झर्लंड मधील बर्न या गावी पेटंट ऑफिसमध्ये तांत्रिक सल्लागार म्हणून नोकरी मिळाली. कुठलीही आर्थिक मदत नसताना त्याने स्वतःचं काम स्वतः करून 1905 मध्ये 4 संशोधनाचे पेपर प्रसिद्ध केले. त्याचे हे काम 20व्या शतकातल्या पदार्थ विज्ञानासाठी पायाभूत ठरले. आइन्स्टाईन त्याच्या सापेक्षतावादासाठी सर्वात जास्त प्रसिद्ध आहे. त्याने प्रसिद्ध केलेल्या स्पेशल सापेक्षतावादामध्ये अवकाश आणि काल यांची सांगड घातली गेली आहे. आधुनिक पदार्थ विज्ञानाला त्याच्या या संशोधनामुळे कणाच मिळाला आहे. या थेरीचा परिणाम म्हणजे द्रव्य आणि ऊर्जा ही एकमेकांची रूपांतरित होऊ शकतात आणि द्रव्याचा नाश होऊन ऊर्जा निर्माण होऊ शकते, ही गोष्ट उघड झाली. 1915 मध्ये आइन्स्टाईनने सर्वसामान्य सापेक्षतावादाची थिअरी प्रसिद्ध केली. त्यात त्याने दाखवले की गुरुत्वाकर्षण हे अवकाश आणि काल यांनी बसवलेल्या पिळामधून
द्रव्य आणि ऊर्जा यांच्या उपस्थितीमधून समजावता येते. या कामांव्यतिरिक्त आइन्स्टाईनने पदार्थ विज्ञानाच्या इतर शाखांमध्येही मूलभूत संशोधन केलेले आहे. त्यानेच प्रथम क्वांटम प्रकाशाची कल्पना मांडली, फोटॉनचा तर्क मांडला. ही क्वांटम थिअरीमधील महत्त्वाची पायरी आहे. फोटो इलेक्ट्रिक परिणामांचे वर्णन करण्यासाठी त्याने ही कल्पना वापरली आणि याच कामासाठी 1921 मध्ये त्याला नोबेल पारितोषिक देण्यात आले. ही अशी आइन्स्टाईनची माहिती होती. मी तुम्हाला एक छोटासा नाटकातला उतारा वाचून दाखवणार आहे. नाटक आहे वसंत कानेटकरांचं रायगडला जेव्हा जागे. या नाटकामध्ये शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज शंभू यांच्यातल्या नात्यांचे पदर नाट्यलेखक वसंत कानेटकरांनी उलगडलेले आहे. शंभू महाराजांना शिवाजी महाराजांच्या वागण्याबद्दल जो काही अकस होता त्याबद्दल शंभू महाराजांची पत्नी त्यांना समजवायला येते आणि ती असं म्हणते की काही गैरसमज नका करून घेऊ आबासाहेबांबद्दल. त्यावेळी शंभू महाराज त्यांना म्हणतात, समज? आमचा तो केवळ एक समज मानता? युवराज्ञी, तुम्ही थोराकडे जन्मलात, माता पित्यांच्या मांडीवर तुम्ही लाडात वाढलात. आबासाहेबांच्या लाडक्या सुनबाई म्हणून तुम्ही आजवर थाटामाटात रायगडावर वावरलात. आमच्या पोरख्या जीवनाची दर्दभरी कहाणी तुम्हाला नाही कळायची. आम्हाला जाण आल्यापासून ठाऊक आहे तो फक्त आबासाहेबांच्या डोळ्यातला धाक. आमच्या मनावर कोरली आहे त्यांच्या ओठावरही सुन्न जरब. आमच्या पोटात अजून कालवत आहे त्यांचं छत्र, त्यांचं सिंहासन, त्यांची राजमुद्रा. पोटात आतडी तटा तुटू लागतात. मला एक प्रसंग आठवतो. एक 8 वर्षांचा कोवळा पोर महाराजांच्या पाठोपाठ रानावनातून उन्हातानातून दिवस रात्र पळताना अजून आमच्या डोळ्यांसमोर स्पष्ट दिसतो आहे. अंगात ज्वर भरला होता, पायाला टरटरून फोड आले होते, तरी हू नाही की चू नाही. अपरात्री मथुरेला एका ब्राह्मणाच्या घरात मुक्काम पडला. मध्यरात्री खलबत सुरू झालं तेव्हा निराजी पंत महाराजांना सल्ला देतात, महाराज, सही सलामत सुटायचं असेल तर युवराजांना इथं सोडून दौड केली पाहिजे. आत माझघरात ग्लानी येऊन तळमळत पडलेला तो पोर ते शब्द ऐकतो आणि धडपडत तसा उठून बाहेर धावतो. महाराजांच्या कमरेला मिठी घाली दीनवाण्या मुद्रेनं तो हंबरडा फोडतो, आबासाहेब, आबासाहेब, आम्हाला एकट्याला टाकून जाणार नाही ना हो तुम्ही. आबासाहेब एक शब्द बोलत नाही. कमरेची उल्या हातांची मिठी ते पोलादी बोटांनी सोडतात आणि माझघराकडे बोट दाखवतात. चिमुकल्या मनाला ब्रह्मांड आठवलं. शेकडो कोसांची पायपीट बिन तक्रार करणाऱ्या पोराचे पाय ओसरीवरून माझघरात जाईपर्यंत पांगळे होतात. महाराज त्या रात्री निघून जातात, न भेटता, न बोलता. युवराजनी एकच सवाल पुसतो, अगदी एकच, आम्ही आमच्या पुत्राशी असे वागतो तर आमची संभावना आपण कशी केली असती? असा हा गैरसमज दूर करण्याचा ते प्रयत्न करतात. किंबहुना त्यांच्या आयुष्यात जो काही प्रसंग आला तो ते सांगतात. आता एक ग्रामीण वाचन आहे. कसं वाचायचं? ग्रामीण अभिवाचन करत असताना जसे शब्द आहेत तसेच्या तसेच ते उच्चारले गेले पाहिजे. उगाच आपण अभिवाचन करतोय म्हणून त्यांना शहरी भाष शब्दांना द्यायचा नाही. वाचन करत असताना शब्द जसा आहे तसाच्या तसा तो उच्चारायला हवा, तर लिहिणाऱ्याची किंमत राहते आणि लिहिणाऱ्याचा भावार्थ आपण तिथपर्यंत पोहोचवू शकतो. वाटा पळवाटा नावाचं दत्ता भगतांचं एक नाटक आहे. त्या नाटकामध्ये हे काका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे समकालीन राहिलेले आहेत आणि मग परिस्थिती बदलत जाते आणि कार्यकर्ते कसे वेगळे वागायला लागतात याचा जेव्हा त्यांना त्रास होतो तेव्हा ते आपल्या सहपात्राला, त्यांच्या पुतण्याला काय म्हणतात ते बघा. सतीशा, काळीत सुपा एवढं झालतं ह्या अर्जुन्याचं धाडच बघून. हत्तीचं बळ संचारलं होतं माझ्या अंगात. म्हणलं
निघालं तर एक तरी मर्दगडी. अरे तुझ्यासारखे तर वायाच गेले, शिकून सवरून वाया गेले. पण ह्यानं दावील ती आशा, लय आशा दावील ती. अरे हॅच सतीशा, अरे दादासाहेब सत्यामाग धावले तेव्हा येडा बावरा झालता जीव. मग भंडारे बी गेला, रुपवत्या बी गेला, त्यानं बी तीच वाट धरली. गवई खोबरागडे नाही केले, पण निवडणुकीची घाई झाली की पुन्हा समजे तिथंच. मुसळधार पावसानं गडी जागच्या जागी हिरगळावी तसलं झालत समद. सगळा चिक्कोल समधी उमेदच खचली होती. पण ह्या नव्या पोरायचं कर्तृत्व पाहिलं जीवाला लय उभारी आलती. पण हे बी त्याच वाटानं निघायले. अरे जा रे जा, समद जा. ह्या काका बाबासाहेबाची असली औलाद आहे, असली. घ्या तुम्हीच ते हार तुरे आणि पडा पाया कोणाच्या बी. ज्ञान आहे झोपणार. कोण आहे रे तो? मला 500 रुपये देणार मंत्री, पालकमंत्री. कोणाचा कोण, कोणाचा पालक. मिळवतोच त्याची सरदारकी. हा पठ्ठ्या मोडान पण वाकणार नाही. खबरदार हात लावला तर कुणी ह्या मूर्तीला. तुझ्यासारख्या खुनी माणसाची तर सावली बी नाही पडू देणार मी ह्या मूर्तीवर. अरे तू शेवंताला मारलीस, एका रांडव पोरीचा तू जीव घेतलास. निघ निघ इथून, हट. दूर होय तर होय दूर. या पद्धतीचं वाचन करून आपल्याला एक प्रकारचा व्यायाम होतो. आणि म्हणून पल्लेदार वाक्य वाचावी. श्वासांवरती नियंत्रण होतं. श्वास आपल्याला भरपूर दम भरता येतो. म्हणून रामरक्षा स्तोत्र, गीतेमधले काही ऋचा, काही श्लोक, संस्कृत श्लोक, उर्दू शब्द, इंग्रजी वाक्य ही जर आपण सातत्याने म्हणत राहिलो तर आपले मराठी उच्चार सुधारतात. मुळात मराठी भाषा ही खूप गोड आहे, पण तेवढीच ती अवघड सुद्धा आहे, कारण ती व्याकरणांनी अधिक सुंदर दिसते. आणि म्हणून हे सगळे सुंदर उच्चार होत असताना किंवा करत असताना आपल्याला व्याकरणाचा चांगलाच वापर करायला पाहिजे. आता एका छोट्या दोस्तांसाठी मन नावाचे एक छोटंसं ललित आहे, त्याला आपण नाट्यछटाई म्हणू शकतो. हे मन आहे ना, मन ते म्हणजे एक अजबच आहे बुवा. बरं त्याचा आकार कसा आहे, ते काळं आहे की गोर आहे, मला तर काही समजतच नाही. पण मला फार त्रास होतो हा त्याचा. किती म्हणण्याच्या तक्रारी समजाव्या. परवा काय झालं, मी खेळत होते तेव्हा आई रागावून म्हणाली, नीतू आता खेळणं पुरे झालं, जरा अभ्यासाला बस, परीक्षा जवळ आली आहे ना, जरा एका ठिकाणी बसून मन लावून अभ्यास कर, सारखं आपलं खेळणं. खरं सांगू का, मन लावून अभ्यास करायचा म्हणजे काय करायचं हेच मला समजत नाही. आपण तोंडाला पावडर लावतो, तसं अभ्यासाला मन लावता येतं का सांगा बरं? लावतो तुमच्यापैकी कुणी? तरीही आई रागावली म्हणून बसलेच मी अभ्यासाला. वाटलं इंग्रजीचा अभ्यास करून टाकावा पटकन. पुस्तक वाचायला उघडलं, इतक्यात माझं मन म्हणालं, तुझं गणित कच्चं आहे ना, मग आधी गणिताचा अभ्यास कर. मनाने सांगितलं म्हणून मी इंग्रजीचं पुस्तक फेकून दिलं आणि गणित सोडवण्यासाठी बसले. गणिताचं पुस्तक काढलं, पण पुन्हा मनाने सांगितलं, गणित नको, मराठीची कविता पाठ कर. खरं सांगू, मला ती कंटाळा आलाय हा. असं झाल्यानंतर मन लावून अभ्यास करायचा कसा हो? तरीही मी मराठीचं पुस्तक उघडून कविता पाठ करायला सुरुवात केली. आणि नेमकं त्याच वेळी स्वयंपाकघरातून खमंग वास आला. मग काय विचार, कसलं गणित आणि कसली कविता आणि कसलं इंग्रजी. ठेवलं आवडून सगळं आणि स्वयंपाकघर गाठलं. आईने मस्त कांद्याची गरम भजी केली होती. आहा, काय चव होती त्याची. मग बसले खात, मनाचं ऐकलं. कुठलंही वाचन करत असताना कोण बोलतंय, कुणाशी बोलतंय, निवेदक आहे काय, सूत्रधार आहे काय, याचा विचार करावा. आपण जे वाचत आहोत त्यामागची पार्श्वभूमी समजून घ्यावी. ती पार्श्वभूमी समजून घेण्यासाठी कधी कधी आपण मोठ्या माणसांची मदत घ्यावी. नाही तर काही संदर्भ ग्रंथ असतात, त्यांचं काही वाचन करावं.
हेही अगदीच अशक्य असेल तर आपण जे वाचणार आहोत ते पुन्हा 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 वाचलं तरी आपल्याला बऱ्याच गोष्टींचे संदर्भ लागतात. निदान आपल्याला ज्यावेळी जे वाचायचं आहे ते तरी आपलं उत्तम होऊ शकतं आणि म्हणून आपला हा असा सराव असला पाहिजे. आता आणखी एक वाचते. काय असेल ते मी तुम्हाला शेवटी सांगते. पाण्याची गोष्ट आहे. आकाश बाबा व धरणी माईची मुलं म्हणजे झाड. माणूस नावाच्या महाभयंकर राक्षसाने त्या निरागस झाडांची कत्लेआम केली आणि आपली घरे सजवली. सुरुवातीस आकाश बाबा खूप खूप नाराज झाले. त्यांनी पाऊस पाडणेच कमी केले. पण तो राक्षस तो खूप हुशार होता. त्याने महाभयंकर यंत्राच्या साहाय्याने धरणी माईला भोकं पाडायला सुरुवात केली आणि पाहता पाहता धरणी माता सच्छिद्र झाली. तिच्या पोटातलं पाणी खूप खूप खोल गेलं. मग तर आकाश बाबा खूपच चिडले. त्यांनी आता पाऊस एकदमच कमी करून टाकला आणि सगळ्या राक्षसांच्या मग तोंडचं पाणीच पळालं की. मग सगळेजण ओरडायला लागले, दुष्काळ 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 दुष्काळ. मग विवेकवाडीतल्या छोट्या मुलांनी आकाशाची प्रार्थना सुरू केली. खूप प्रार्थना केली आणि मग लहान मुलांची काळजी आकाश बाबाला होतीच. तो प्रसन्न झाला. तो आपल्या झाडाने एवढंच मुलांवरती प्रेम करायचाच ना. मग आकाश बाबा मुलांना म्हणाला, बाळांनो, तुम्ही माझ्या बाळांना जपा, मग मी तुम्हाला पाणी देतो. आणि मग प्रत्येक मूल एका झाडाचं आई बाबा झालं आणि त्यांची काळजी घेऊ लागलं. मग आम्ही पण ठरवलं येणाऱ्या वर्षी आम्ही विवेकवाडी पाण्याची शेती करणार आहोत. विवेकवाडीतलं उत्पन्न 0 आहे. मग होणार ना भागीदार. आपल्या परिसरातल्या प्रत्येक माणसाला, पक्षाला, गुरांना आणि झाडांना परिणामी स्वतःला पाणी मिळेल. ही होती विनंती. ही छोटीशी विनंती आहे, पण एका वेगळ्या प्रकाराने आई आपल्या पुढे मांडलेली आहे. पाण्याची गोष्ट. प्रसाद दादाच्या पाण्याची गोष्ट नावामधलं हे एक विनंती करणारं वाचन मी आपल्या पुढे सादर केलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, अभिवाचन करत असताना कविता असो, कथा असो, कादंबरी असो, ललित असो, प्रवास वर्णन असो, घटना दुःखद असो, घटना सुखद असो, आपलं वाचन हे श्रवणीय होण्यासाठी आपल्याला तालीम पाहिजे, आपल्याला सराव पाहिजे. आपण जे वाचत आहोत त्याचे संदर्भ आपल्याला माहिती असले पाहिजेत. अन्यथा पोथी वाचनामध्ये आणि तुमच्या अभिवाचनामध्ये फरक राहणार नाही. आपल्याला आपलं वाचन श्रवणीय करायचं आहे. आपल्याला आपल्या वाचनाला वाचक स्वर द्यायचा आहे. आणि म्हणून आपण जशी गाण्याची तालीम करतो, जशी नाटकाची तालीम करतो, तशीच अभिवाचनाची सुद्धा तालीम असलीच पाहिजे. बऱ्याचदा आपलं वाचन रेंगाळवाणं होऊ नये, ते लयबद्ध व्हावं, स्वरबद्ध व्हावं, म्हणून आपण आपल्या वाचनाला पार्श्वसंगीताची जोड द्यावी. अर्थात कुठल्या वाचनाला कुठल्या प्रकारचं संगीत असायला हवं हा एक वेगळा विषय आहे. तरी आपलं वाचन आपल्याला काहीतरी जोर देऊन, आघात देऊन, विराम घेऊन लयबद्ध होण्यासाठी आपण तालीम म्हणून कुठल्याही प्रकारचं संथ म्युझिक घ्यावं, संथ पार्श्वसंगीत घ्यावं. म्हणजे आपल्याला आपल्या वाचनाची लय पकडता येते आणि समोरच्याच्या हातीही आपण जे वाचत आहोत त्याची लय देता येते आणि आपलं अभिवाचन गाण्या एवढंच, भाषणा एवढंच, व्याख्याना एवढंच श्रवणीय करता येतं. बघा, प्रयत्न करा आणि काही माझी मदत लागली तर नक्की आपण भेटूया. धन्यवाद सगळ्यांना. आपल्या सगळ्यांना वाचन स्पर्धेत आपण भाग घेतल्याबद्दल पुन्हा एकदा कौतुक करते आणि तुमच्या सगळ्यांसोबत मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल पुन्हा एकदा प्रसाद दादाला आणि ज्ञानप्रबोधिनी अंबाजोगाईला धन्यवाद देते.